डॉक्टर वैभव महाले यांचा परिसरातील नागरिकांशी, महिलांशी थेट सुसंवाद. जास्तीत जास्त मतदानाचे नागरिकांना नम्र आवाहन. सविस्तर वृत्तांत. विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर वैभव महाले यांनी आपला जनसंपर्क अधिक तीव्र केला आहे. नुकतेच त्यांच्या संपर्क कार्यालयात महिलांसाठी एका विशेष संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत डॉक्टर वैभव महाले यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत मतदानासाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप उमेदवार डॉक्टर वैभव महाले सध्या सक्रिय पाहायला मिळत आहेत. त्यांचे चिन्ह कमळ हे जणू नागरिकांना पाठ झाले आहे. जयश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा जयश्रीताई चौधरी आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींच्या माध्यमातून या विशेष सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर वैभव महाले यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधला. सभेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉक्टर महाले यांच्या या संवाद शैलीमुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आपण सर्वजण या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायला आले आणि त्यांचं संघटन मी नेहमीच बघितलेलं आहे की महिलांचं संघटन असू द्या, कुठल्या कार्यक्रमाचं कौशल्य असू द्या, अतिशय छान मॅनेजमेंट स्किल आहे. त्यांच्या जोडीला आमच्या प्राचीताई असू द्या, सीमाताई असू द्या, सगळंच आहे. पण आता फक्त आपल्याला इथे जमून आणि भाषणबाजी करून चालणार नाही, कारण कुटुंबातल्या लोकांनी भाषणबाजी करत वेळ घालवण्यापेक्षा आपण ऍक्च्युअली जर मतदारांपर्यंत पोहोचलो, जनसंपर्क वाढवला, त्याचा आपल्याला खरा मतरुपी आशीर्वाद येणाऱ्या 15 तारखेला भेटेल. त्यामुळे माझ्या सगळ्या माता भगिनींना, सगळ्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला जर सगळ्यांचं मतदान आपल्याला वाढून घ्यायचं असेल आणि 16 तारखेला जर विजयाचा गुलाल या परिसरात आणायचा असेल तर आपल्या सर्वांना आता गावडून करावं लागणार आहे. कारण आज 7 तारीख संपली, उद्या 8 तारीख आहे आणि 15 तारखेला मतदान आहे. आपल्या की 13 तारखेला प्रचार अधिकृतरित्या थांबतो. तर तसं बघितलं तर आपल्याकडे फक्त 5 दिवस उरले. त्यामुळे इथे माझ्या सगळ्या मावशी आहेत, पाटकर मावशी आहेत, पाटील मावशी, पडवळ मावशी, सगळ्यात नागपुरे मावशी. थोडा त्रास होईल तुम्हाला, चालायचा त्रास होईल, पायांचा त्रास होईल, पण तुमचा मुलगा डॉक्टर आहे, काळजी करू नका. तुमच्या पायाचे रात्री माझे प्रचार किती रेट संपला तरी तुम्हाला येऊन मी मेडिसिन देईल, सगळं देईल. पण या 5 दिवस आपल्याला जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचायचं आहे, जास्तीत जास्त जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे. रुपालीताई आणि त्यांच्या माध्यमातून, श्रीवास्तव भाभीच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम जयश्रीताई यांनी केलेलं आहे गेल्या काळात. आता आपल्याला आव्हान आहे की तुमच्याकडे एवढं चांगलं मॅनेजमेंट स्किल आहे, तुम्ही आता घरात बसून चांगलं बॅक ऑफिस सांभाळलं, पण आता बॅक ऑफिसची कामं आपण कम्प्लीट केलेले. प्राचीताई आहे, इथे सीमाताई आहे. सीमाताई म्हणजे आमचं सगळ्यात मोठा आधार आहे, कारण आमचं नेतृत्व आहे. वा आमच्या गायत्री ताईंना पण बघितलं नाही, तुमचं मला अशाच बहिणींचं प्रेम माझ्या पाठीशी असू द्या. आपल्या सगळ्या बहिणींच्या इथं आमचे सगळे आवडीतले माझे युवा मित्र पडवळ काका आणि सगळेच आहेत. सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मिळून बघितलेलं स्वप्न आपल्याला 16 तारखेला पूर्ण करायचं आहे. हे स्वप्न माझ्या एकट्याचं कधीच नव्हतं ना कधी असेल, आणि ते 16 तारखेला कंप्लीट झाल्यानंतरही माझं स्वप्न नसणार आहे. आपण सगळे मिळून जगणार आहोत आणि ते जगण्यास प्रभागात परिस्थिती चांगली आहे, तुम्ही निवडूनच येणार आहे. पण राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला गाफील राहून चालत नाही, कारण या प्रभागाचा एक कटू इतिहास आहे. या प्रभागात काही वर्षांपूर्वी एक नगरसेवक 3 मतांनी पडला होता. त्यामुळे आपल्याला प्रत्येक माणसाचं एक एक मत महत्वाचं आहे. इथे दिनेशदादा, देवेंद्रदादा, साई सगळेच उपस्थित आहे. मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढे तुम्ही सगळ्यांनी इथे एकत्र केलं, सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं. आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवा की पुढच्या काळात आपल्याला काय वाटचाल करायची आहे, कसं आपल्याला जास्तीत जास्त मतदान काढता येईल, कसं लोकांना वैभव महाले पोहोचवता येईल, लोकांपर्यंत वैभव महाले पोहोचवता येईल, याचं सगळं नियोजन आपल्या हातात आहे. एक स्त्री जे करू शकते, एक महिला जे करू शकते, ते कोणीच करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सीमाताई हिरे मागच्या वर्षी विधानसभेत 3ऱ्यांदा आमदार झाल्या आणि त्या ज्यावेळेस आमदार झाल्या तर त्याला मला अभिमानाने सांगावं वाटतं की महिला आमदार 3ऱ्यांदा होणार. तसंही
खूप अवघड गोष्ट आहे आणि नाशिक पश्चिम सारख्या मतदारसंघातून त्या तिसऱ्यांदा सलग आमदार झाल्या आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की 70,000चं मताधिक्य त्यांनी जे घेतलं ते महाराष्ट्रात जेवढ्या कुठल्या महिला आमदार झाल्या त्यातलं 1 नंबरचं मताधिक्य आहे आणि त्याच्या पाठीशी पोहोचण्याचे तर ही सगळी स्त्री शक्ती आहे, मातृशक्ती आहे. या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वाद सीमाताईंच्या पाठीशी होते, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी होते. जसं तुम्ही वैभव आल्यावर इथं प्रेम करायला आशीर्वाद द्यायला आलेले आहात, तसंच येणाऱ्या काळात तुम्हाला आमच्या 4ही उमेदवारांना जे प्रभाग क्रमांक 28 मधून भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आहेत त्यांना सर्वांना आशीर्वाद द्यायचा आहे. कारण आम्ही चौघं जर निवडून गेलो तर एकत्रितपणे विकास करू शकतो, एकट्या दुःखाने हा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे मला जसं प्रेम देत आहे, मला जसं आशीर्वाद देत आहे, आमच्या सगळ्या पॅनलला, आमच्या पॅनलमध्ये गटातून मी स्वतः डॉक्टर वैभव महाले, क गटातनं या प्रभागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार, क गटामधनं आमच्या भगिनी सीमाताई मकरंद वाघ आणि ड गटातनं आमचे बंधू शरद हरिभाऊ खरोळ उभे आहेत. त्यामुळे कुठली चूक आपल्या हाताने होऊ देऊ नका. 4ही पदाच्या उमेदवारांना मतदान करा. जाताना एकच आवाहन करतो, मतदान नोंदवताना अतिशय काळजीपूर्वक नोंदवा. कारण विधानसभेला, लोकसभेला आपल्याला एकच बटन दाबायचं असतं, पण या ठिकाणी तुम्हाला 4 बटन दाबायचे. तुम्ही जर वैभव महाले आवडतो, वैभव महाले नातेवाईक आहे, वैभव महाले मित्र आहे म्हणून त्याच्या समोरचं बटन दाबलं आणि निघून गेले तर वैभव महालेला ते मतदान पडणार नाही, ते अवैध ठरेल. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही 4ही बटन दाबत नाही, बीप आवाज येत नाही, तोपर्यंत ते मत वैध ठरत नाही. त्यामुळे काळजीपूर्वक हे आपल्या आजूबाजूच्या परिसरात पण सांगा की 4 मतदान केल्याशिवाय मतदान वैध करत नाही. तुम्हाला आमच्यापैकी कोणी आवडतच नसेल तर तिथे नोटाचा ऑप्शन आहे, तो तरी दाबा, म्हणजे तिघांना मतदान करेल. पण माझी विनंती आहे, असं हा मजाकचा विषय होता, इथे मीडिया आहे माझ्यासमोर, मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. कुठली मनात शंका न ठेवता 4ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसमोर कमळाचं निशाण लावा आणि 4ही आमच्या उमेदवारांना आपला मतदानाचे आशीर्वाद द्या असं आवाहन करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर येणाऱ्या 1-2 दिवसात आपल्याला प्रचार कार्यालयाचं भव्य उद्घाटन करायचं आहे. त्यानिमित्ताने कदाचित महाराष्ट्राचे जे संकटमोचक म्हणून ओळखले जातात आदरणीय गिरीश भाऊंचा वेळ आपल्याला मिळतो आहे. त्यामुळे येणाऱ्या 1-2 दिवसात पण आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपली उपस्थिती मला प्रार्थनीय राहील. असेच आशीर्वाद सगळ्या बहिणींचे, सगळ्या भावांचे, सगळ्या ज्येष्ठांचे माझ्या पाठीशी असू द्या असं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.